मुंबईच्या वांद्रेमध्ये रेल्वे स्टेशन जवळच्या गरीबनगरमध्ये आजही कारवाई केली जाते। अतिक्रमणावरील कारवाईचा आजचा चौथा दिवस आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आजही तैनात करण्यात आला आहे। तर गेल्या 4 दिवसांपासून वांद्रे स्टेशन परिसरामध्ये ही मोठी कारवाई केली जाते। आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई आहे। आपले प्रतिनिधी सचिन गाड सध्या घटनास्थळावरून आपल्या सोबत आहेत। सचिन, आजचा कारवाईचा चौथा दिवस आहे। कशा रीतीने आज तोडक कारवाई केली जाते आणि अजून किती दिवस अशी कारवाई सुरू राहणार आहे? नक्कीच माधवी, वांद्र्याच्या गरीबनगर येथील अनधिकृत झोपडपट्टीचं निष्कासन कारवाई आज देखील सुरू राहणार आहे। रेल्वेकडून दावा केला जातोय की बहुतांश काम पूर्ण झालेलं आहे। 90% जी अनधिकृत झोपडपट्टी होती ती हटवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की सध्या आता काही वेळातच या कारवाईला सुरुवात होईल। इथे सध्या ढिगारे आहेत आणि ते ढिगारे उपसण्याचं काम काही वेळातच सुरू होईल। तत्पूर्वी आपण बघतोय की मोठा पोलीस फौजफाटा हा आज देखील तैनात ठेवण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रण पथक इथे पाचारण करण्यात आलेले आहे। त्यासोबतच रेल्वे पोलिसांची मदत घेतली जाते आणि स्थानिक पोलीस देखील आहेत। जवळपास 1000 ते 1200 पोलीस आज देखील आहेत। परवा इथे मोठा गंभीर प्रश्न उद्भवलेला होता। जे स्थानिक होते ते आणि पोलीस हे आमने सामने आलेले होते। पोलिसांवरती मोठ्या प्रमाणात दगडफेक देखील करण्यात आलेली होती, ज्यात जवळपास 5 ते 6 पोलीस कर्मचारी हे जखमी झाले होते। अखेर पोलिसांना लाठीचार्ज केल्यानंतरच जो जमाव पांगलाला होता, पुन्हा एकदा तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून आजही आपण पाहू शकतो की मोठा पोलीस फौजफाटा येथे आहे। त्यात आज शुक्रवारचा दिवस आहे आणि म्हणून पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। जे ब्रिज इथे आहेत, पादचारी ब्रिज, जे रेल्वे फुटओव्हर ब्रिज आहेत, ते देखील 2 ब्रिज बंद करण्यात आलेले आहेत। एकाच पुलावरून सध्या जे प्रवासी आहेत त्यांना जाऊ दिलं जाते। दरम्यान आपण बघतोय की ज्या गरीबनगरमध्ये ही सगळी कारवाई सध्या सुरू आहे, जवळपास 90% ज्या अनधिकृत झोपड्या होत्या त्या हटवण्यात आल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येते। आता 10% जे काम उर्वरित आहे ते येत्या 2 दिवसात आज आणि उद्यामध्ये पूर्ण केलं जाईल। आपण बघतोय की ढिगारे इथे साचलेले आहेत। ते सुरुवातीला ढिगारे JCBच्या मदतीने ते ढिगारे उपसले जातील आणि त्यानंतर ज्या उर्वरित झोपड्या आहेत त्या हटवल्या जातील। जवळपास 100 झोपड्या या अधिकृत आहेत आणि त्यांना जेव्हा पुनर्वसन दिलं जाईल तेव्हाच त्या इथून हटवल्या जातील। मात्र जे 10% काम आहे ते येत्या 2 दिवसात पूर्ण केले जाईल असा रेल्वेचा दावा आहे। माधवी, सचिन, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।